तुमचं वय काहीही असू द्या, पण तुम्हाला सुंदर दिसायचंय का? अहो, मग 5च सवयी आहेत ज्या तुम्ही आजच लावून घ्यायला हव्यात. त्या सवयी लावण्याचा प्रयत्न तरी कमीत कमी करायला हवा, कारण तुमचं वय काहीही असू द्या, पण या 5 सवयींनी तुम्ही सुंदर दिसणार आहात. कोणत्या आहेत त्या 5 सवयी? चला बघूया. मंडळी, सध्या आपल्या हातात कॅमेरा आहे. आपण हवा तेव्हा फोटो काढू शकतो, सोशल मीडियावर पोस्ट करू शकतो आणि त्यामुळेच सुंदर दिसणं हे एक प्रेशर बनत चाललेलं आहे. आणि हे प्रेशर अगदी वयात आलेल्या मुलींपासनं ज्येष्ठ नागरिक होण्याकडे ज्या महिलांचा प्रवास सुरू आहे त्यांच्यावर सुद्धा असतं. पण एक मोठा गोंधळ इथे होतो आणि तो म्हणजे छान छान कपडे घातले, जबरदस्त मेकअप केला म्हणजे आपण सुंदर झालो, किंवा महागडे कपडे घातले, महागडे प्रोडक्ट्स वापरले म्हणजे आपण सुंदर झालो, किंवा चेहऱ्यावर वेगवेगळ्या ट्रीटमेंट केल्या म्हणजे आपण वयापेक्षा तरुण दिसतो. हे सगळ्यात मोठे गैरसमज आहेत. सौंदर्य म्हणजे फक्त चेहरा सुंदर दिसणं, महागडे कपडे घालणं, मेकअप करणं इतकंच नसतं. सौंदर्याची व्याख्या खरं तर खूप मोठी आहे आणि ती या सगळ्याच्या पलीकडची आहे. आता तुम्ही म्हणाल, प्रस्तावना बाद झाली हो, मुद्द्याचं सांगा. तर मुद्द्याचं बोलूया. तुम्हाला जर कोणत्याही वयात सुंदर दिसायचं असेल तर महिलांनी सगळ्यात पहिली गोष्ट जी करायची आहे ती म्हणजे स्वतःचा आत्मविश्वास वाढवायचा आहे. आत्मविश्वासाची सवय लावून घ्यायची आहे. स्त्रीच्या सौंदर्याला खुलवणारी गोष्ट म्हणजे तिचा आत्मविश्वास. तिचं व्यक्तिमत्व तिच्या आत्मविश्वासाने झळाळत असतं आणि म्हणून तुमचा आत्मविश्वास तुम्हाला जगात कुठेही उभं राहण्याची ताकद देत असतो. स्वतःवर विश्वास ठेवणं, स्वतःला स्वीकारणं. तुम्ही जाड असा, बारीक असा, रंगाने गोऱ्या असा, सावळ्या असा, तुमचं वय अगदी 60च्या पार असू द्या किंवा तुम्ही नुकत्याच वयात येत असा, पण तुमच्या चेहऱ्यावर जर स्वतःबद्दल आत्मविश्वास असेल, जशी मी आहे तशी मी स्वतःला आवडते, हे तुम्ही मनात पक्क केलेलं असेल तर ते तेज तुमच्या चेहऱ्यावर दिसतं. कोणत्याही परिस्थितीत ती गोष्ट तुम्हाला खंबीर उभं करते. तुमचं व्यक्तिमत्व आपोआपच बाकीच्यांना आकर्षक वाटू लागतं. आता तुम्ही म्हणाल की बोलायला सोपं आहे हो, पण आता आत्मविश्वास आणायचा कुठून? ती काय बाजारात मिळणारी एखादी वस्तू आहे का? अर्थातच नाही. आत्मविश्वास स्वतःमध्ये आणायचा असेल तर त्यासाठी काही गोष्टींची प्रॅक्टिस तुम्हाला सतत करायला हवी. स्वतःला काही सूचना सतत द्यायला हव्या. एका रात्रीत न येणारी ही गोष्ट नक्कीच नाही. तुम्हाला आवडत असलेल्या गोष्टी करून करून सुद्धा तुम्ही तुमचा आत्मविश्वास वाढवू शकता. आत्मविश्वास हा स्त्रीचा सर्वात सुंदर दागिना आहे, हे आधी लक्षात घ्या. तुम्ही जेव्हा सकाळी उठता तेव्हा सगळं आवरल्यानंतर आरशासमोर जेव्हा तुम्ही उभं राहता तेव्हा स्वतःला म्हणा की तुम्ही सुंदर आहात आणि तुम्ही जसे आहात तसे तुम्ही स्वतःचा स्वीकार करत आहात. सगळ्यात म्हणजे सकारात्मक विचार हे स्वतःच्या मेंदूला आणि मनाला देणं अत्यंत आवश्यक आहे. प्रत्येक स्त्रीला काही ना काहीतरी चांगली गोष्ट असते जी येत असते. प्रत्येक स्त्रीमध्ये काही ना काहीतरी वेगळेपण असतं आणि आपल्यातलं वेगळेपण आपणच शोधायला हवं आणि तेच आपल्या आत्मविश्वासाचं कारण बनतं. स्वतःवर प्रेम करणं ही आत्मविश्वासाची पहिली पायरी आहे आणि त्याची सवय तुम्हाला लावून घ्यावी लागणार आहे. जर एखादी स्त्री खरंच नाकीडोळी दिसायला खूप सुंदर आहे, पण जर तिचा आत्मविश्वास कमी आहे, तिच्यात आत्मविश्वास नाहीये, तर ते सौंदर्य निस्तेज वाटतं. हा अनुभव तुम्ही घेतला असेल. आणि एखादी मुलगी माहीत नाही काय, दिसायला तर साधारणच आहे, पण तरीसुद्धा एखाद्या ठिकाणी गेल्यानंतर सगळ्यांचं लक्ष तिच्याकडे जातं. तिच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वासच इतकं बोलतो ना की ती सेंटर ऑफ अट्रॅक्शन होऊन जाते किंवा स्वतःच्या व्यक्तिमत्वाने एक वेगळी छाप निर्माण करते. म्हणजेच तुमचं वय काहीही असू द्या, पण तुम्ही स्वतःवर प्रेम करताय का, हा पहिला प्रश्न आहे. तुम्ही स्वतःला सुंदर वाटताय का, हा पहिला प्रश्न आहे. कारण तरच बाकीच्यांना तुम्ही सुंदर आणि आकर्षक वाटणार आहात. आणि बाकीच्यांना आपल्याबद्दल काय वाटतंय हा विचार सगळ्यात आधी थांबवला पाहिजे. स्वतःला स्वतःबद्दल काय वाटतंय ह्याकडे पाहिलं पाहिजे आणि स्वतःच्या नजरेत स्वतःची प्रतिमा कशी उंच होईल यासाठी प्रयत्न केला पाहिजे. तर आपल्याला आत्मविश्वास साधता येतो. आता वळूया दुसऱ्या सवयीकडे, चेहऱ्यावर हसू ठेवायचं. साधं निरागस हसू कोणत्याही स्त्रीला सुंदर बनवतं. मग अगदी 90तल्या आजी असल्या आणि त्या मनापासून हसत असल्या तरीसुद्धा त्यांच्याकडे बघत राहावंसं वाटतं. मान्य आहे, आपल्या भोवती परिस्थिती नक्कीच अशी सकारात्मक नसते किंवा आपण हसावं अशी नसते. बऱ्याचदा कितीतरी अडचणी आपल्या समोर असतात, पण परिस्थितीला तर सामोरे आपण जातच असतो. 2 हात परिस्थितीशी करतच असतो. पण हे करत असताना जर आपण चेहऱ्यावर हसू ठेवण्याचा प्रयत्न केला
तर आपला तणाव कमी होतो. हसरा चेहरा पाहिला की लोकांना आनंद वाटतो. त्या व्यक्तीकडे लोक आपोआप आकर्षित होतात. हसू हे सौंदर्य वाढवणारं सर्वात सोपं आणि नैसर्गिक साधन आहे. कितीही सुंदर मॉडेल असेल पण तिच्या चेहऱ्यावरची माशी हालत नसेल, ती समोरच्याकडे बघून हसतच नसेल, तर तिचं सौंदर्य झळाळून नक्कीच येत नाही. म्हणून चेहऱ्यावर हसू असणं, आणि ते कधी येणारे, जर तुम्ही तुमच्या भोवती असणाऱ्या परिस्थितीचा तणाव तुमच्या मनावर घेणार नाही. परिस्थितीशी 2 हात करा, समस्येतून बाहेर पडण्याचा मार्ग शोधा, पण त्या परिस्थितीतही हसायला शिका. सगळ्यात सुंदर उदाहरण म्हणजे सिंधुताई सपकाळांचं. त्यांच्या भोवतीची परिस्थिती किती भयानक होती, पण त्यांनी त्यांच्या सकारात्मक विचारांनी, खंबीरतेने त्यांच्या भोवती जे सुंदर विश्व निर्माण केलंय, त्यामुळे इतरांच्या आयुष्याचं सुद्धा कल्याण झालं आहे. आणि आपल्या भोवती परिस्थिती इतकी नक्कीच भयानक नाहीये. मग आपल्या समस्या तर छोट्या मोठ्या आहेत. मग हसत हसत त्या समस्यांना सामोरं जाण्यासाठी सराव लागेल. लगेच जमणार नाही हे मान्य, पण करून बघायला काय हरकत आहे. ही गोष्ट तुम्हाला सुंदर बनवणार आहे. त्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे चांगले विचार आणि सकारात्मकता. चांगल्या विचारांचा अंगीकार करण्याचा प्रयत्न करा. मनातले चांगले विचार, सकारात्मक दृष्टिकोन स्त्रीच्या व्यक्तिमत्वाला वेगळंच आकर्षण देतात. जी स्त्री इतरांसाठी चांगला विचार करते, इतरांना मदत करण्याचा प्रयत्न करते, सकारात्मक राहते, तिच्या आसपास एक चांगली ऊर्जा निर्माण होते. अशा स्त्रीचं सौंदर्य फक्त बाहेरचं नसतं, आतूनही झळकत असतं. म्हणूनच तुम्ही कोणत्याही वयातल्या असा, तुमचं बाह्य सौंदर्य कसंही असू द्या, पण दुसऱ्याबद्दल मनात जर तुमच्या राग असेल, द्वेष असेल, मत्सर असेल, तर तो आजच झाडायला सुरुवात करा. कारण जेव्हा आपण एखाद्याबद्दल द्वेष किंवा मत्सर मनात ठेवतो, तेव्हा समोरच्याचं नुकसान होत नाही, पण आपलं होतं. कारण त्याचा आपल्या व्यक्तिमत्वावर परिणाम होतो, त्याचा आपल्या शरीरावर परिणाम होतो. म्हणूनच चांगले विचार ऐका, चांगले विचार वाचा. कारण कोणत्याही परिस्थितीत सतत सकारात्मक राहणं शक्य नसतं. त्यासाठी सुद्धा लागतो सराव. ती सुद्धा सवय करावी लागते. आणि त्यासाठी चांगली पुस्तकं वाचणं, चांगले विचार ऐकणं. आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर सुद्धा आपण भरपूर प्रेरणादायी विचार घेऊन येत असतो. म्हणून तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. असेच चांगले चांगले विचार ऐकत राहा. तुमचं मन सुंदर असेल तर चेहऱ्यावरती एक वेगळंच तेज येतं. आता चौथा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे स्वतःची काळजी घेणं. सुंदर दिसण्यासाठी स्वतःची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे. योग्य आहार, योग्य व्यायाम, स्वतःसाठी वेळ काढणं, या छोट्या छोट्या सवयी स्त्रीला ताजतवानं आणि आकर्षक ठेवतात. जेव्हा स्त्री स्वतःची काळजी घेते तेव्हा तिचं आत्मभान वाढतं आणि तेच तिच्या सौंदर्यात भर घालतं. बऱ्याचदा कुटुंबाकडे लक्ष द्यायच्या नादात आपण स्वतःच्या वजनाकडे लक्ष देत नाही, स्वतःच्या हेल्थ इश्यूजकडे लक्ष देत नाही ते आजार मागे लागून जातात. आणि मग एका वयाच्या टप्प्यानंतर आपल्याला असं वाटायला लागतं, अरे आपण स्वतःचा तर विचारच केला नाही. हे वेळीच थांबवायला हवं. स्वतःवर प्रेम केलं की आपोआपच स्वतःबद्दल चांगला विचार मनात येईल आणि स्वतःची काळजी घेणं सुद्धा होईलच होईल. त्यानंतरची 5वी गोष्ट म्हणजे मनाची सुंदरता. सगळ्यात मोठं सौंदर्य म्हणजे मनाची सुंदरता. आपल्यामध्ये चांगल्या गोष्टी कशा येतील हे बघायला हवं. दयाळूपणा, समजूतदारपणा, प्रेमळ स्वभाव हे एका रात्रीत येत नाही, पण इतरांबद्दल सहानुभूती, आदर या गुणांमुळे सुद्धा आपलं व्यक्तिमत्व खुलून जातं. कोणत्याही वयात आपण असू द्या, पण आपल्या या स्वभावाने आपल्या भोवती असणाऱ्या लोकांना शांतता आणि शीतलता मिळते आणि त्याने आपण सगळ्यांना हव्याशा वाटतो. सगळ्यात महत्त्वाचं, आपण स्वतःलाच आवडायला लागतो. मैत्रिणींनो, यावर तुमचं मत वेगळं असू शकतं, पण या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? हे तुम्हाला पटतंय का? किंवा यात काही आणखीन पॉईंट ॲड करायचे आहेत का तुम्हाला? हे सगळं कमेंट करून नक्की सांगा. मंडळी, वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू. त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा. म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ. ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र, वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा. म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.